नमस्कार भावांनो, सचिन पिळगावकर नेहमी आपले महागुरु काय आहे स्वतःचे कौतुक करत असतात आणि त्यामुळे ते ट्रोल होत असतात। पण सध्या त्यांनी एक काम चांगलं करतायत ते, आणि ती काम म्हणजे काय, एक मराठी पिक्चर आलाय ज्याचं नाव आहे स्थळ। तो 2 वर्षापूर्वी रिलीज झाला होता, पण तो कुठं फेस्टिवल फक्त गाजवत होता, पण आता तो थिएटरमध्ये रिलीज झालाय आणि त्या पिक्चरचं प्रमोशन करतायत आपले सचिन महागुरु। फक्त सचिनच नाही, त्यांच्या सौ सुद्धा आणि त्यांची मुलगी सुद्धा, म्हणजे पूर्ण पिळगावकर फॅमिली ही या चित्रपटाचं कौतुक करतायत आणि प्रमोशन करतायत, आणि त्याबरोबर त्यांनी स्वतःचं सुद्धा प्रमोशन करतायत। ते काय त्यांनी सोडणारच नाही सोडा। पण चित्रपटाचा विषय असा आहे की अरेंज मॅरेज होत असताना किंवा एखाद्या मुलगीचं वय वाढल्यानंतर घरातले तिला कसं प्रेशराईज करतात लग्न करण्यासाठी। इव्हन त्या मुलगीचं काही स्वप्न असतात, ती जिद्दी मेहनती सगळं काही असते, तिला काहीतरी बनायचं असतं, तरी पण घरच्याच्या आणि समाजाच्या प्रेशरपायी कसं तिला एक ह्युमिलेशन सहन करावं लागतं अरेंज मॅरेजमधलं, हे सगळं या चित्रपटात दाखवलेलं आहे। चित्रपट तसा चांगला आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिन पिळगावकर हे ह्या चित्रपटाचं प्रमोशन करतायत काही पैसे न घेता, आणि ते म्हणतायत हा चित्रपट तुम्ही जाऊन बघा, असे चित्रपट बनले पाहिजेत। म्हणजे एक गोष्ट आता चांगली होते की सचिन सरांकडून हे आता शिकलं पाहिजे बाकीच्या लोकांनी सुद्धा, जे आता प्रस्थापित आहेत। जो कोण नवीन कलाकार येईल किंवा जे काही नवीन दिग्दर्शक वगैरे येतील, बाहेरच्यांना वेलकम म्हणून त्यांच्या कलाकृतींना तुम्ही काय केलं पाहिजे, प्रेज केलं पाहिजे। आणि इव्हन सचिन सर यांनी सांगितलेलं आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये, मी त्याची लिंक तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये, तुम्ही तो व्हिडिओ बघा, जसं कसं कौतुक करतायत सचिन सर। असं जरा एखाद्या चांगल्या कलाकृतीला असं कौतुक केलं की खरोखर मग महागुरु म्हणायला काय हरकत नाही। बाकी तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय का सचिन सरांचा, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा।